मग राणी काय कस काय गेली मग दिवाळी? कशाची दिवाळी? हं? काय गेली चांगली का बघती? हा आता काय झालं त्याच्यात? काय घेतला मला? अगं राणी तुला आणि बायकोला एकच साडी घेणार तुम्ही. काय अगं म्हणजे तसं नाही, एकाच दुकानात सेम टू सेम साडी. हा असं पण ते भेटली नाही ग, म्हणजे भेटली असती ना ती बी सुंदर आणि तू बी सुंदर दिसली असती. ताईने लय बडविला असा तू. मग ताईने कशाला पडलं असतं आता? का नाही बडवणार? एकच साडी दोघीला आणायचं म्हणल्यावर ते ताईचं मरते का तिकडं. पण होय हं. त्या आब्या आपला गावचा रानभाऊ का हा कसा लोकांवर नुसता डाट टाकतो. याला ओरड त्याला ओरड. 15 वर्ष जेलमध्ये काढले, कोणाची काढले काय काढले मला तर काय माहिती नाही. हा? बरोबर आहे. पण व्हिडिओ दाखवला कसा कुत्रा शेपूट घालून एक नंबर. कसं जिरवली त्याची. खरं आहे, त्याची चांगली जिरवायला पाहिजे होती. हा ना? अजून. मग पण तुम्हाला सांगितलं होतं हा. ना की तो व्हिडिओ डिलीट करू नका म्हणून. मग त्याच्याकडून 5 नाही 10 लाख रुपये काढायचे होते. अगं राणी ते घाबरलं आणि तिकडे त्या तात्याकडे गेलं, तात्याला घेऊन आलं म्हणून मला डिलीट करावं लागलं ते. ते बी आहे म्हणा, तात्या चांगले आहेत हा, ना, गावची गावाचे. प्रतिष्ठित माणूस आहे ग. हा. तात्याला मध्ये नसते ना पडले राणी, तो व्हिडिओ मी डिलीटच केला नसता. त्याला कुत्र्यासारखा धुवायचा. कुत्र्यासारखा म्हणजे त्याला असा डुकरासारखा पिळला असता असं. कसा कसा हाणला पटकन, असता. पटकन. बरं झालं. आपलं लय डोकं चालतं. एवढं डोकं चाललं असतं तर तुमचा बिझनेस का फ्लॉप झाला असता. तू बिझनेस काढू नको ना राणी राव. आता मला वाटलं माझ्या बायकोने लाडू कडक बनवलाय, तसं समजाच्या बायका लाडू कडक बनवत असतील. हं. मला वाटलं आता माझ्या बायको सारख्या दलिंदर बायका बाकीच्या बी असतील. कोण म्हणतात असं माझी ताई दलिंद्री आहे का? अगं तसं नाही. मग ते विचार करून मी बिझनेस टाकला. पण साधं ते काय राहतं लाडू फोडायचं ते त्याचे सुद्धा पैसे निघले ना राव त्या हातोडीचे. हाय का तेवढं डोकं जवळ? आता त्या डोक्यात मारू मारू त्यांनी डोक्याचा पार खुळखुळा करून टाकलाय राणी. तुम्ही त्याच लायकीचे आहेत, म्हणून ती बडवीते. काय लायकी आता काढती मग माझी. मग बघा नीट वागला असता तर झाला असता का धंदा आपला चांगला? नाही नाही हे खरं आहे बरं का तुझं मग? राणी. नाही पण आपण आहे ना धंद्याच्या दृष्टिकोनात थोडं हेच आहे. पण राणी हा बाकीचं काय म्हणते अजून काय म्हणायचंय? आहे आपलं हात टाकला तर चला चालेल. चला आता गप. चला साडी आणली नाही का मला? काही कपडे आणले नाहीत? अग राणी कपड्याचं काढते आईला तुझ्यासाठी मिळेल ना आखी फॅक्टरी एकच घेईन. तू फक्त म्हण त्याची तोंड कुठं बघावं? कुठं म्हणजे काय आता. मग फॅक्टरी काढीन म्हणून. अगं मोठा झाला का डायलॉग. मग बरं छोटा घेतो. तुला एखाद्या असं चांगले पंजाबी ड्रेस आवडतो तुला? आवडतो. पण पंजाबी ड्रेस मध्ये काय येऊन हम्म, लय भारी दिसते राव तू. मस्का मारणं बंद करा. हा मग काय तर मग आता काय काय मारू आता. बोला काहीतरी, कामाचं बोला काहीतरी. अग मला ना तुला बघितलं ना असं राणी काय बोलो काय करावं काय सुच. दाजी काही येडा फिडा झालं का काय? आयो आयो असं कसं झालंय? आईला तुझ्या सोबत प्रेमाचं बोलायला लागलं ना. चला. हा, ते आता असं प्रेम चांगलं काढन दाजी, माहितीये का तिकडे जाऊ. कोण? ताई ताई, अरे पण ताईला काय सांगू नका. मी सांगणार. सांगणार. राणी तुला माझ्या माहिती शपथ ना. बरोबर चला. नको नाही सांगू. सांगत. हा, बरं बरं चालतंय. आणि जरा ही असा टव्वाळगिरीपणा जरा कमी करत जा ना. आता टवळगिरी काय आता टवळगिरी मी काय केलं बरं. आता काय रस्त्याला भर रस्त्याला पडताय की खाली दारू पिलेल्या माणसासारखं. आग रात राणी कधी कधी असं हा? पण होय राणी हा लय जून लागायला लय लागले. ऊन लागाले खर्च. हा? चला आता, नाहीतर ताई उद्याच्याला परत मारायची अजून. हो चल चल चल. हम्म आता आपण काय करू घरी जाऊ डायरेक्ट. चालतंय.